ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 म्हणजे 6 जून 1674ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि एका सार्वभौम राज्याचा जयघोष करण्यात आला। गेली कित्येक वर्ष गुलामीत राहिलेल्या मराठी मुलकात नवचैतन्याचा सोहळा पार पडला। महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर मराठा साम्राज्य म्हणजे स्वराज्याचा जरी रास घडून आला तरी आजपर्यंत सुद्धा स्वराज्याची कीर्ती, छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती लयास गेली नाही, ती दिवसेंदिवस वृद्धिगतच होत आहे। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढ्या पराक्रमाने घातलेला स्वराज्याचा पाया का खिळखिळा झाला, स्वराज्याचा रास का घडून आला, हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं। चला तर मग जय शिवराय बोलू, जय महाराष्ट्र बोलू आणि बघू मराठा साम्राज्याचा रास कुठल्या कारणामुळे घडून आला, कुठले लोक या रासाच्या मागे होते। त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा। आपले असेच व्हिडिओ योग्य वाटत असतील, तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे कनिष्ठ पुत्र राजाराम महाराज यांचा गादीवर बसण्याचा कट उधळून लावून छत्रपती संभाजी महाराज मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती बनले आणि राजाराम महाराजांना नजरकैदेत ठेवण्यात आले। छत्रपती संभाजी महाराज सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढेच पराक्रमी होते, त्यांनी सुद्धा स्वराज्याला वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवलं होतं। परंतु लवकरच त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी येसूबाई यांनी मराठा साम्राज्याचे इतर सरदार होते त्यांच्याबरोबर विचार विनिमय केला। मराठा साम्राज्याला शत्रूपासून असलेला धोका ओळखून येसूबाईंनी राजाराम महाराजांची नजरकैदेतून सुटका केली आणि त्यांना छत्रपतीच्या गादीवर बसविले। 1689 मध्ये जेव्हा मुघलांनी मराठा साम्राज्यावर आक्रमण केले तेव्हा राजा सलामत तर राज्य सलामत हा हेतू डोळ्यासमोर ठेवून मराठा सरदार आणि येसूबाई यांच्या म्हणण्यानुसार राजाराम महाराजांना कर्नाटकच्या जिंजीस पोहोचवण्यात आले आणि मुघलांनी येसूबाई आणि संभाजी महाराजांचे पुत्र बालशाहू यांना कैद करून घेतले। 1697ला जेव्हा राजाराम महाराज साताऱ्याला परतले तेव्हा प्रकृती चांगली नसल्या कारणाने त्यांचा लगेच 3 वर्षातच 2 मार्च 1700 मध्ये मृत्यू झाला। राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताराबाई यांनी त्यांचा 4 वर्षाचा मुलगा शिवाजी यांना गादीवर बसविले आणि स्वराज्याची धुरा आपल्या हाती घेतली आणि मोठ्या पराक्रमाने स्वराज्याचं वैभव संपन्न साम्राज्य कायम ठेवलं। ताराबाई मोठ्या कुशलतेने आणि पराक्रमाने स्वराज्याची सूत्रे चालवित असतानाच औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर झालेल्या मुघल सम्राट बहादूर शाहने मराठा साम्राज्यात फूट पाडण्याच्या हेतूने शाहू महाराज जे संभाजी महाराजांचे पुत्र होते आणि येसूबाई यांची नजरकैदेतून सुटका केली आणि त्यांना स्वराज्यात परत पाठविण्यात आलं आणि खऱ्या अर्थाने येथूनच मराठा साम्राज्यात फूट पडायला सुरुवात झाली। छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू यांना गादी हवी होती आणि ताराबाई गादी सोडायला तयार नव्हत्या। या गादीवरूनच पहिल्यांदा मराठा साम्राज्यात अंतर्गत संघर्ष चालू झाला आणि 1707 मध्ये मराठा साम्राज्यातच शाहू आणि ताराबाई यांच्यामध्ये खेडची लढाई झाली। या लढाईत 12 ऑक्टोबर 1707ला ताराबाईंचा पराभव झाला आणि 12 जानेवारी 1708ला शाहू यांनी त्यांचा राज्याभिषेक करून घेतला। परंतु ताराबाईंचा पराभव सहजासहजी शक्य नव्हता, त्यासाठी बाळाजी विश्वनाथने ताराबाईंबरोबर फितुरी केली आणि धनाजी जाधव सारखे अनेक सरदार शाहूंकडे वळविले। तेव्हा कुठेतरी जाऊन छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू ताराबाईंचा पराभव करू शकले आणि त्या पराभवानंतर ताराबाईंनी मराठा साम्राज्याची दुसरी गादी निर्माण केली आणि ती होती कोल्हापूर। आणि हेच मराठा साम्राज्याच्या रासाचं पहिलं आणि सर्वात मोठं कारण होतं, ज्या मागे होता बाळाजी विश्वनाथ आणि याच बाळाजी विश्वनाथाला पुढे शाहू महाराजांनी साम्राज्याचं पहिलं पेशवेपद दिलं होतं। पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा पहिला बाजीराव पेशवेपदावर आला आणि त्यांनी मराठा साम्राज्याचा रास घडून येईल अशी सर्वात मोठी चूक घडून आणली, ती म्हणजे मराठा साम्राज्यात संघव्यवस्था चालू केली आणि हीच संघव्यवस्था मराठा साम्राज्याच्या रासासाठी कारणीभूत ठरली। कारण याच संघव्यवस्थेनुसार मराठा साम्राज्यातील प्रमुख सरदारांना आपली प्रभाव क्षेत्र निर्माण करण्याची संमती देण्यात आली। याच संघव्यवस्थेनुसार मराठ्यांची अनेक घराणे अस्तित्वात आली। त्यामध्ये नागपूरचे भोसले असतील, बडोद्याचे गायकवाड असतील, इंदोरचे होळकर असतील, ग्वाल्हेरचे शिंदे असतील आणि पुण्याचे पेशवे असतील आणि खऱ्या अर्थाने येथूनच मराठा साम्राज्यावर असलेला छत्रपतींचा प्रभाव कमी झाला
आणि वेगवेगळ्या प्रकारचे दुरावे निर्माण झाले. वेगवेगळी घराणे आपण कसे सर्वोच्च आहोत हे दाखवण्याच्या मागे लागली आणि स्वतःमध्येच युद्ध लढाया करू लागली. पुढे जाऊन बाजीराव पेशव्यानंतर नानासाहेब पेशवा पेशवे पदावर आला आणि याने मराठा साम्राज्याला रासाकडे नेणारी सर्वात मोठी चूक घडून आणली. त्याने इंग्रजाच्या मदतीने तुळोजी आग्रेंचं आरमार नष्ट करून टाकलं. जे आरमार निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना जीवाचं रान करावं लागलं होतं. नानासाहेब पेशवा इथेच थांबला नाही, तर 1752मध्ये पेशव्यांनी मुघल बादशाह अहमदशाह बरोबर करार केला. ज्या करारानुसार यानंतर मुघल साम्राज्याचं संरक्षण मराठ्यांनी करण्याचं स्वीकारलं आणि या करारामुळेच सर्वात मोठी मराठा साम्राज्याला हानी झाली. ते म्हणजे अफगाणिस्तानचा शासक अहमदशाह अब्दाली आणि मराठे यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला आणि हा संघर्ष एवढा विकोपापर्यंत गेला की 14 जानेवारी 1761मध्ये मराठे आणि अहमदशाह अब्दाली यांच्यामध्ये तिसरे पानिपतचे युद्ध घडून आले. हे युद्ध मराठा साम्राज्यासाठी अत्यंत हानिकारक ठरलं, कारण या युद्धामध्ये अनेक शूर मराठा सरदारांबरोबर 28,000 मराठा सैनिक ठार झाले. या युद्धाने देशात कोण राज्य करेल हे नाही ठरविलं, तर देशात मराठा राज्य करणार नाहीत हे ठरविलं. नानासाहेब पेशव्याच्या मृत्यूनंतर पहिले माधवराव पेशवा पेशवे पदावर आले, जे अत्यंत शूर होते. जे मराठा साम्राज्याचं वैभव होतं ते त्यांनी पुनर्प्राप्त करून दिलं होतं, परंतु 1772मध्ये त्यांचा अकाली मृत्यू झाला आणि यानंतर पेशवे पदासाठी मराठा साम्राज्यामध्ये खरा संघर्ष चालू झाला. माधवराव पेशव्याच्या मृत्यूनंतर त्यांचे सख्खे भाऊ नारायणराव पेशवे पेशवे पदावर आले, परंतु त्यांचे चुलत भाऊ रघुनाथराव पेशवा याला पेशवे पदाची इच्छा असल्याकारणाने त्याने नारायणराव पेशव्याचा खून घडून आणला आणि स्वतःला पेशवा म्हणून घोषित केलं. परंतु मराठा साम्राज्यातील अनेक मराठा शूर सरदारांना ही बाब मान्य नव्हती. त्या कारणाने त्यांनी रघुनाथराव पेशव्याच्या विरोधात बारबाईचं राजकारण केलं आणि रघुनाथराव पेशव्याला पदच्युत करून नारायणराव पेशव्याचा नुकताच जन्मलेला मुलगा याला सवई माधवराव नाव देऊन पेशवे पदावर बसविलं. त्यानंतर पेशवे पदाची इच्छा असलेला रघुनाथराव पेशवा इंग्रजांना जाऊन भेटला आणि 16 मार्च 1775मध्ये त्याने इंग्रजांबरोबर सुरतचा तह घडून आणला आणि या तहानुसारच इंग्रजांनी मराठा साम्राज्यात हस्तक्षेप केला आणि त्यानंतर मराठा आणि इंग्रजांमध्ये मराठा इंग्रज युद्ध चालू झाले आणि त्यानंतरच मराठा साम्राज्याची रासाकडे वाटचाल चालू झाली. 1775मध्ये पहिले इंग्रज मराठा युद्ध चालू झाले तेव्हा पेशवे पदावर कोणी नसताना सुद्धा अनेक शूर मराठा सरदारांनी इंग्रजांना सोळो की पळो करून सोडले. जेव्हा इंग्रजांच्या लक्षात आलं की आपण हे युद्ध हरणार आहोत, तेव्हा इंग्रजांनी मराठ्यांपुढे शांततेचा प्रस्ताव मांडला आणि 17 मे 1782मध्ये इंग्रज आणि मराठ्यांमध्ये सालबाईचा तह घडून आला. पेशवे पदावर असा प्रखर कुठलाच व्यक्ती नसताना सुद्धा मराठ्यांनी इंग्रजांना स्वतःपुढे नतमस्तक व्हायला भाग पाडलं. ही सर्वात मोठी बाब, सर्वात मोठं सामर्थ्य मराठा साम्राज्यातील मराठा सरदारांचं होतं. त्यानंतर इंग्रज मराठा संघर्ष येथेच थांबला नाही, तर तो दिवसेंदिवस वाढतच राहिला आणि त्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण कारण ठरलं पहिल्या बाजीराव पेशव्याने 1720 ते 40च्या दरम्यान निर्माण केलेली संघव्यवस्था आणि त्यानुसार निर्माण झालेले स्वतंत्र मराठा घराणे. 1802मध्ये मराठा सरदारांपैकी दौलतराव शिंदे आणि यशवंतराव होळकर यांच्यामध्ये यादवी सुरू झाली आणि यामध्ये पेशवे पदावर असलेला दुसरा बाजीराव पेशव्याने शिंदेंना मदत केली. यशवंतराव होळकर यांनी शिंदे आणि पेशव्यांच्या एकत्रित सैन्याचा पराभव केला आणि त्यानंतर मराठा साम्राज्यासाठी सर्वात दुर्दैवात्मक बाब घडली. दुसरा बाजीराव पेशवा इंग्रजांना जाऊन भेटला आणि 13 डिसेंबर 1802मध्ये इंग्रज आणि दुसरा बाजीराव पेशवा यांच्यामध्ये करार होऊन मराठा साम्राज्यासाठी इंग्रजांची तैनाती फौज स्वीकारण्यात आली. असे मराठा साम्राज्य ज्यांनी स्वतःच्या सामर्थ्यावर, स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवून हे स्वराज्य निर्माण केलं होतं, आज त्यांनाच या पेशव्यांमुळे इंग्रजांची मदत घ्यावी लागली. मराठा साम्राज्याच्या सुरक्षेची जबाबदारी इंग्रजांवर गेली आणि त्यामुळेच इंग्रजांनी या गोष्टीचा फायदा घेतला आणि दुसरे इंग्रज मराठा युद्ध चालू झाले. या दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धामध्ये मराठा सरदारांमध्ये निर्माण झालेल्या वादामुळे आणि पेशवा वेगळा पळाल्या कारणाने मराठा सरदारांचा इंग्रज पराभव करू शकले. दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धानंतर दुसऱ्या बाजीराव पेशव्याला जाणीव झाली की आपण एकटे पडलोय, कारण आता मराठा सरदार त्याच्या बरोबर नव्हते. तेव्हा त्याने इंग्रजांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला.
परंतु इंग्रजांनी दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या एकटेपणाचा फायदा घेऊन 1817मध्ये त्याच्यावर पुण्याचा तह लादला आणि या तहानुसार दुसरा बाजीराव पेशवा फक्त एक संस्थानिक म्हणून राहिला. पुणे तहाच्या विरोधात दुसऱ्या बाजीराव पेशव्याने मराठा सरदार बापू गोखले यांच्या मदतीने लढण्याचे ठरविले आणि 5 नोव्हेंबर 1818ला तिसरं इंग्रज मराठा युद्ध चालू झालं. ते झालं खडकी येथे आणि हेच युद्ध मराठा साम्राज्याला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी कारणीभूत ठरलं. यामध्ये दुसऱ्या बाजीराव पेशवा आणि बापू गोखले यांच्या सैन्याचा इंग्रजांनी पराभव घडून आणला आणि दुसऱ्या बाजीराव पेशव्याला पेन्शन देऊन कानपूरला पाठविलं आणि मराठा साम्राज्य पूर्णपणे आपल्या हातात घेतलं. मराठा साम्राज्याचा रास घडून आणला. पेशवे मराठा साम्राज्यासाठी लढले, परंतु त्यांची नीती, त्यांच्यामध्ये पेशवे पदासाठी निर्माण झालेला संघर्ष, यादवी, लढाया, मतभेद हे सर्वात मोठं कारण ठरलं मराठा साम्राज्याला लयास नेण्यासाठी. आपल्याला या संपूर्ण विषयाबाबत काय वाटते? मराठा साम्राज्याला रासाकडे नेण्यामागे कोण होतं? मला कमेंटमध्ये नक्कीच कळवण्याचे प्रयत्न करा. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण विषयासह, समाज उपयोगी विषयासह, ऐतिहासिक विषयासह भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.